नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये छान अशी पौष्टिक अशी सोयाबीन भुर्जी बनवणार आहे. चला तर मग सोयाबीन भुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया. सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी इथे मी सोयाबीन 1-1.5 तास असं मस्त भिजवून घेतलेले आहे. मिठाच्या पाण्यात भिजवून घेतलेले आहे आणि स्वच्छ असे धुवून आता 2-3 पाण्याने धुवून सर्व पाणी निथळून घेतलेले आहे. या पद्धतीने मस्त भिजलेले आहे. आता आपण मिक्सर मध्ये किंवा हाताने जरी असे मॅश केले तरी मॅश होतात, मस्त असे मॅश होतात. आपल्याला भुर्जी बनवण्यासाठी पूर्ण असे मॅश करून घेणार आहे मी या पद्धतीने. दुसऱ्या साईडला आपण पॅन ठेवून घेतलेले आहे. पॅन मध्ये मी थोडं जिरं, थोडीशी मोहरी, जिरं मोहरी छान फुललंय की आपण थोडीशी कट केलेली मिरची, हिरवी मिरची, लसूण ठेचलेला छान असा फ्राय करून घेऊया. लसूण मिरची छान फ्राय झाल्यानंतर घालून घेणार आहे छान असा 2 कांदे मी कट करून घेतलेले आहे, बारीक साईजने घालून घेत आहे. मस्त असे बारीक कापलेले आहे आणि छान असा लाल कलर येऊपर्यंत आपण परतून घेणार आहोत. बघत असाल कांदा छान परतलेला आहे, एकदम असा मऊसूत झालेला आहे. आणि त्यात घालणार आहोत टॅमॅटो. 2 टॅमॅटो छान असे कट करून घेतलेले बारीक, ते टॅमॅटो घालून घेते. टॅमॅटो घातल्यानंतर आपल्याला घालायचं आहे मीठ. घालणार आहे कारण आपण सोयाबीन मध्ये सुद्धा भिजवताना मीठ घातलं होतं, त्यासाठी आता जसं पाहिजे तसंच घातलेलं आहे. कांदा टॅमॅटो छान एकजीव होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. कांदा टॅमॅटो छान परतलेला आहे, तेल सुटलेलं आहे बघत असाल. आता आपण थोडेसे सुके मसाले म्हणजे जास्त नाही, आपल्याला हळद पावडर, धना पावडर आणि चिकन मसाला घालून घेतलेला आहे. चिकन मसाला, धना पावडर 1-1 चमचा घालून घेतलेला आहे. छान असं परतून घेणार आहे मसाले सुद्धा मी. नॉर्मल 1 घोटभर फक्त पाणी घालणार आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाही. छान परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत पुन्हा एकदा. आपले मसाले छान परतलेले आहेत, तेल सुटलेलं आहे बघत असाल तुम्ही. आणि आता थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेणार आहे आणि आपण जे सोयाबीन मस्त असे चुरून ठेवलेले आहे ते घालून घेणार आहे. तुम्ही मिक्सर मध्ये मॅश केले तरी चालेल, मी हाताने मस्त असे चुरून घेतले, मस्त भुर्जी होते. मिक्सर मध्ये अगदी खिम्मा होतो त्यासाठी मी चुरून घेतलेले आहे. मस्त असे मस्त दिसतात आणि मस्त असे परतून घेणार आहे. सोयाबीन मसाला एकदम मस्त एकजीव झालेला आहे. आता आपण मस्त असे 7 ते 8 मिनिटं परतून घेणार आहोत. पाणी न घालता आपल्याला परतून घ्यायचे छान. 7 ते 8 मिनिट झालेले आहे. आपली भुर्जी मस्त अशी परतत आहे आणि खूप छान अशी परतलेली आहे बघत अशा. आणि आता सर्व शेवट घालणार आहे कोथिंबीर मस्त. आणि खूप छान लागते खायला, अगदी आपल्या अंड्याच्या भुर्जीपेक्षा सुद्धा छान लागते ही भुर्जी. नक्कीच ट्राय करून बघा. अतिशय सुंदर अशी आपली सोयाबीन भुर्जी तयार आहे आणि खूप छान अशी दिसत आहे आणि टेस्टी सुद्धा तेवढीच झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.